प्रिय मंत्री आदरणीय सत्तारभाईजी, त्याचबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊजी बागडे साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार श्री इम्तियाज भाई, त्याचबरोबर कन्नडचे नगर आमदार राजपूत साहेब, त्याचबरोबर हज कमिटीचे नागपूर मुंबई या भागातून आलेले सर्व त्यांचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सत्तारभाईचा फार मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी फार दिवसापासून वंदे मातरम हॉल झाला, पण आज हाऊसचं उद्घाटन लवकर होत नव्हतं. ते लवकर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होते, पण त्या झाला. आणि आज खरं सांगतो, आमच्या मराठवाड्यातील सर्व मुस्लिम बांधवांना हज हाऊसचा आज आनंद घेता येईल यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझी विनंती आहे नुसतं सत्तार साहेबांना की ज्या दिवशी आपलं हज हाऊसचं काम संपल्यानंतर त्यावेळेस तो रिकामा राहील, त्यावेळेस आपण आपल्या समाजाचे चांगलं शिकणाऱ्या मुलांसाठी इथं ती जागा त्यांना दिली तर मला वाटतं त्यांचं शिक्षण सुद्धा चांगलं होऊ शकतं. म्हणून कारण की आपलं संपल्यानंतर कोणी बघणार नाही, म्हणून या ठिकाणी मुलांना चांगलं शिक्षणासाठी आपण ही जागा दिली. आणि मला वाटतं जी कमिटी नेमली त्या कमिटीच्या अंडरमध्ये आपण हा पूर्ण हज हाऊस दिला तर मला चांगल्या पद्धतीने चालवता येईल असं मला वाटतं. आपल्याला सर्वांना मराठवाड्याच्या आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून अधिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हज हाऊसचे उद्घाटक आमदार अब्दुल सत्तार साहेब, त्याचबरोबर आपले खासदार जलील साहेब, आमदार जयस्वालजी, आमदार उदयसिंह राजपूत, केणेकरजी, मिर्झाजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर. मला काही जुन्या गोष्टी आठवतात. शेजारी जे सभागृह बांधलंय वंदे मातरम, त्याचं उद्घाटन 1986 साली राष्ट्रपती ज्ञानी झैल यांच्या हस्ते झालेलं होतं. 1986 ला. आता त्याला 40 वर्ष होतात. त्याचबरोबर मग हाऊस हाऊस बाजूला व्हावं या दृष्टीने खूप प्रयत्न चालू होते, पण त्याला काही 5-10 वर्षापूर्वी त्याला यश प्राप्त झालं. आणि अतिशय उत्तम असं एक हज हाऊस या मराठवाड्यातल्या जनतेसाठी या संभाजीनगर शहरामध्ये प्राप्त झालं. आणि त्याच्यासाठी सत्तार साहेबांनी आणि अन्य सगळ्यांनी प्रयत्न केले. मला आणखी एक गोष्ट आठवते की मुंबईचा हज हाऊस बांधून बरेच वर्ष पडलं होतं, त्याचं उद्घाटन होत नव्हतं. कारण त्याच्या पुढे कोणीतरी दुकानदार होता का हॉटेलवाला होता, तो जागा देत नव्हता आणि म्हणून बरेच वर्ष ते पडून होतं. ज्याला एसटीचं सरकार होतं, मनोहरराव जोशी आमचे मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते आणि मंत्रिमंडळात हा विषय आला होता. मी त्यावेळेला मंत्री होतो. आणि मग ते हज हाऊसचं मोकळं केलं पाहिजे, त्याचं उद्घाटन झालं पाहिजे, लोकांना त्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि मग मुंडे साहेबांनी त्यांनी त्या हॉटेलवाल्याला बोलून काय तोडगा काढला, काय त्याला कुठं आणखी जागा दिली माहीत नाही, परंतु त्यावेळेला ते संपलं प्रकरण. आणि अनेक वर्ष जे हज हाऊस बांधून पूर्ण होतं पण उद्घाटन झालं नव्हतं, तोही मुद्दा मंत्रिमंडळात चर्चेत आल्यामुळे मला आठवतो. आता हज यात्रेला तर आपण जगभरातून लोक जातात, आपल्या मराठवाड्यातूनच मोठ्या प्रमाणात संख्या जाते आणि त्याला थोडी सबसिडी पण केंद्र सरकार देते. पण त्याच्याशिवाय देखील ती देऊन सुद्धा काही गरीब माणसं जे आहेत ते जाऊ शकत नाही, त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही. मला असं वाटतं की याचा पण विचार झाला पाहिजे की गरीबातला गरीब, की जो शेतात काम करतो, तो मजुरीने काम करतो, त्याची पण आयुष्यातली एखादी इच्छा असते की आपल्याला पण जायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी एखादा वेगळा निधी त्या हज हाऊसच्या मार्फत किंवा अन्य याच्या मार्फत जर निर्माण केला तर मला वाटतं गरीबातल्या माणसाला सुद्धा हजला जाता येऊ शकतं आणि ते आवश्यक आहे.
आता आमचे मित्र जयस्वालने म्हटलं की इथं शिक्षणाची सोय केली पाहिजे. सगळ्या ठिकाणी शिक्षणाची सोय आहे, पण आपण शिक्षण घेतलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी सोय आहे, पण शिक्षणाकडे कमी वळला जातो. मला आठवतं अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळेला काळामध्ये उर्दू शिक्षकाची भरती करा, देशभरामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि व्यवस्था केली होती की उर्दू का होईना पण शिक्षण घ्या, कोणत्या भाषेत घ्या पण शिक्षण घ्या. शिक्षण घेतलेला माणूस हा सुधारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या डोक्यामध्ये आणखी जे काही अनेक पुस्तकं वाचेल हे वाचेल, त्याला एक समाजाशी कसं वागायचं, राष्ट्रासंबंधी कसं वागायचं याचं सगळं ज्ञान येऊ शकतं शिकलेल्या माणसाला. आणि म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे. सत्तार साहेबांनी ते कॉलेज काढले, मला वाटतं आता कृषी कॉलेज काढणार आहे, आणखी एखाद्या मेडिकल कॉलेज काढतील, काही करू शकतात ते. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं त्यांना शुभेच्छा देतो. या हज हाऊस मधून निश्चितपणे चांगल्या लोकांना हजला जाण्याची सोय उपलब्ध होईल एवढीच इच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. इनके हाथों से हुआ बागड़ राणा, इम्तियाज जलील साहब हमारे बड़े भाई और सब आमदार, हमारे प्रदीप जायसवाल साहब, केनेकर साहब, सभी बुजुर्ग लोग और सब सीनियर, इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ मैं, क्योंकि ये जो मैं भी 24 घंटे गांव के तरफ घूमते रहता, हर समाज के अंदर घूमते रहता. जब वो हज को जाते 3-4-5 ट्रेनिंग को जाते, सब बातें करते, क्या तकलीफ होती है उनको जाने को, रुकने को. अब ये पूरे मराठवाड़े की इसमें अपने औरंगाबाद शहर के अंदर जब ये कमेटी हुई तो ये बहुत बहुत जबरदस्त बिल्डिंग मैंने पहले आके हाँ रह सकता है, इनकी रूमा है, मैं सब पूरी बिल्डिंग देखा मैंने पहले आके. जो पार्किंग की व्यवस्था अलग है, लेडीज के लिए स्पेशल तुम्हारा लेडीज के लिए स्पेशल ये बनाया, जो अपना मस्जिद बनाया, जेंट्स के लिए अलग बनाया, हर चीज एकदम जबरदस्त बनी हुई है. बहुत काम की रहने वाली, उसमें कोई शक नहीं. साहब जो बोल रहे थे भाई सत्कार कैसा, तो उनका कहना था कि भाई पहले अपन काय के लिए आए हुए, क्या करा, उसके बाद में सत्कार करो. इसलिए ऐसा बोलने का चाह रहे थे सब, तो सत्कार स्टार्ट को कर दिया, इसलिए उनको ये लगा. और मैं एक ही बात कहता हूँ, मैं तो कन्नड़ मतदार संघ से हूँ, एक ही मेरे को वहां पर हर समाज के अंदर घूमता हूँ, उन्होंने एक ही सिखाया मेरे को, आयनात के साथ चलो या कायनात के साथ चलो, आयनात के साथ चलो या कायनात के साथ चलो, चलना है तो सारे जहां के साथ चलो. और एक से सच्ची रूप से आदमी कितने दिन बचता है, आदमी 70-75 साल में 80 साल आखिरी हो जाता, उसका चल जाता ऊपर हो. उसने जिंदगी में कैसा चलना चाहिए, कैसा रहना चाहिए, हर जात से, हर समाज से वो अच्छा रहा, अच्छे नेकी से रहा तो उसको सब अच्छा होता है. अपने लेट के होने तो हुआ. अब्दुल सत्तार साहब तो काम कर रहे, सभी कर रहे, और कुछ काम होते रहने को ना. ऐसे बोल के मैं 2 शब्द खत्म करता हूँ.
के वीडियो निकाल रहा हूँ।